नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहिलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी येणार सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी प्रचंड तेजी. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कधी येणार या ठिकाणी सोयाबीनच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी. हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारतवर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये आता अमेरिकेमुळे कधी येणार सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी. या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. बघा मित्रांनो, कास्तकार बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता अमेरिकेमुळे कधी येणार सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी. जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपण या ठिकाणी उत्तर घ्यायचं म्हटलं तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची बाजारभाव परिस्थिती व अमेरिकेत असं काय घडले की ज्यामुळे देशातील बाजारभाव बदलू शकतात याबद्दल माहिती आणि अमेरिकेमुळं देशातील बाजारभाव कधी वाढू शकतात याबद्दल घेऊयात अधिक माहिती. बघा मित्रांनो, जर अमेरिकेचा विचार केला तर अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश. अमेरिकेतील उत्पादनाचा विचार केला तर अमेरिकेत 1200 ते 1300 लाख टनांपर्यंत उत्पादत होते सोयाबीन. मग अमेरिकेमध्ये काय झाले की सध्याच्या कंडिशनला जो लेटेस्ट रिपोर्ट आला यानुसार असं सांगितलंय की अमेरिकेतील जे उत्पादन 1214 लाख टन या इथपर्यंत राहण्याची शक्यता होती ती आता घटून 1188 लाख टनांपर्यंत स्थिर राहण्याची शक्यता आहे. म्हणजे अमेरिकेतील उत्पादनात 26 लाख टनांची ही जी घट होणार आहे याच्यामुळं आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजार सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसायला लागली. जो बाजारभाव $9.75 प्रति बुशेल्सपर्यंत होता तो $10.5 प्रति बुशेल्सच्या वर गेलाय. आता आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या या तेजीचा फायदा देशातील बाजारभावाला कधी मिळणार, अमेरिकेमुळे मग देशातील बाजारभाव कधी वाढणार हे आता बघूया. बघा मित्रांनो, अमेरिकेत ही घटना घडली म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारभाव वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारभाव वाढले की देशातील बाजारभाव वाढायला सुरू होणार. यामुळे त्या 30 दिवसात आपल्याला देशांतर्गत बाजारावर सोयाबीनच्या बाजारभाव 200 ते 300 ची तेजी 100% दिसणार. या तेजीमध्ये देशातील जो बाजारभाव असणार आहे तो 39 ते 41 वरून 41 ते 44 दरम्यान येताना दिसेल. यामुळे अमेरिकेमुळे कधी येणार सोयाबीनच्या बाजारभावात तुफानी तेजी या प्रश्नाचं उत्तर आहे. त्या 30 दिवसात अमेरिकेमुळे देशातील बाजार सोयाबीनच्या भावात येऊ शकते 100% तुफानी तेजी. या तेजीमध्ये मग आपण सोयाबीनची विक्री करायची का थांबायचं, तर माझं मत आहे हमी भावावर विक्री होत असेल तर विकून टाका, नसेल विकत तर या ठिकाणी 200-300च्या तेजीमध्ये विक्री करून टाका आणि ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे भावांतर योजनेचा आपल्याला लाभ मिळू शकतो. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी आता पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणा सर्वांना मिळत राहील. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.